Very, very warm welcome. Very good morning. Sir, good morning, sir. Good morning. गुड आजचा आपला मॉर्निंग. व्हेरी गुड टॉपिक मॉर्निंग. आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये आपलं टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड. खूप दिवसापासून आपण चार टॉपिकवर खूप जास्त फोकस करून आहे. ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड, फॉर्ग्युनेस आणि सेल्फ लव्ह किंवा युनिव्हर्सल लव्ह. आणि शनिवार, रविवार हे 4 दिवस आहे. आपण हे 4 दिवस मॉर्निंग, इव्हनिंग, पुन्हा संडे मॉर्निंग आणि इव्हनिंग आपण हे चारच टॉपिक कव्हर करत आहोत. काल फॉर्ग्युनेसचा क्लास नाही होऊ शकला, पण काही हरकत नाही. फॉर्ग्युनेस करणे ही प्रॅक्टिस आपल्याला आपल्या लाईफच्या डेली हॅबिटमध्ये उतरवणे आहे. फॉर्ग्युनेसचा अर्थ हा नाही होत की तुम्ही जाऊन कोणाच्या पाया पडा, कोणाच्या हातात हात घेऊन त्याला माफी मागा, त्याच्या समोर जाऊन रडा. केलं खूप चांगलं, नाही केलं तरी पण काही फरक नाही पडत. तुम्हाला हे समजणे आहे की फॉर्ग्युनेस करण्याचं महत्व काय आहे. फॉर्ग्युनेस हे आपल्या शरीरावरचं, मनावरचं, तुमच्या विचारांवरचं जे दडपण आहे, जो भार आहे, तो भार आपला हलका करून देते. फॉर्ग्युनेसमुळे तुम्ही क्लिअर होता मूव्ह ऑन करण्यासाठी. फॉर्ग्युनेसमुळे तुम्ही ते बंधनं तोडता जे पास्ट मध्ये तुम्हाला पकडून ठेवलेले आहे. फॉर्ग्युनेस केल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर होऊन जाता, त्या विचारांपासून, त्या सिच्युएशन्स पासून दूर होता ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. आणि फॉर्ग्युनेस केल्यामुळे तुमच्यामध्ये एक उदारता निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही नवीन येणाऱ्या अस्तित्वाला, फ्युचरला स्वीकार करता, आरामात स्वीकार करता. फॉर्ग्युनेस केला स्वतःच्या बद्दल, स्वतःच्या प्रती असलेले गिल्ट तुम्ही क्लिअर करून टाकता. समजून घ्या, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती इथे आहे, त्याच्या मनात गिल्ट आहे त्याच्या फायनान्शियल स्टेटसच्या प्रती, की मैंने अपने जीवन में कुछ नहीं किया. कोणाचं गिल्ट आहे त्याच्या फॅमिलीच्या प्रती, मी माझ्या परिवारासाठी काही नाही करू शकलो. कोणाचं गिल्ट आहे त्याच्या रिलेशनशिप साठी, की तो त्याचं रिलेशनशिप वाचवू नाही शकला. कोणाचं गिल्ट आहे त्याच्या जॉबच्या प्रती, बिझनेसच्या प्रती, की मी माझ्या जीवनात काहीच काहीच करून नाही दाखवलं, काहीच करू नाही शकलो, काही प्राप्त नाही करू शकलो, काही माझं स्टेटस नाही आहे, नेम फेम काहीच नाही आहे, काहीच अचिव्हमेंट नाही आहे. गिल्ट आहे. एखाद्याचं गिल्ट राहू शकते का त्यांनी लहानपणी प्रॉपर अभ्यास नाही केला, त्यामुळे तो आज फेल्युअर आहे. एखाद्याचं गिल्ट राहू शकते की त्या व्यक्तीने म्हणजे स्वतःने त्याला पाहिजे होतं तसं शिक्षण किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी त्याच्या लाईफमध्ये आली होती, त्याचं जे कला क्षेत्र होतं, त्याला ज्यामध्ये इंटरेस्ट होता, ते इंटरेस्ट जोपासण्याचा वेळ आला होता, पण काहीतरी कारणामुळे, भीतीमुळे, फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे त्यांनी तो कोर्स किंवा ते सिस्टम, ते जॉईन नाही केलं, आणि आज तो रिग्रेट मध्ये जगत आहे. तर स्वतःला माफ करणे, या स्वतःच्या साठी क्रिएट केले जे गिल्ट आहे ना, त्याच्यामधून आपण स्वतःला काय करतो, मुक्त करतो. दिवसभरात आपल्याकडून काही चुका होतात. आपण कोणाला बोलून बसतो, आपल्याला खूप राग येते, क्रोधाच्या चक्करमध्ये आपण काही अपशब्द बोलून बसतो, बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, स्ट्रेसमुळे, फायनान्शियल स्ट्रेसमुळे, वर्कलोडमुळे आपण आपल्या कलिग सोबत, आपल्या बिझनेस पार्टनर सोबतच भांडून बसतो. तो स्ट्रेस, तो प्रॉब्लेम सगळं आपण आपल्या घरी घेऊन येतो, आणि घरी मग आपण आपल्या परिवारातल्या सोबत, सदस्यांसोबत, त्यांच्यासोबत आपण रगरग करतो, त्यांच्याशी भांडतो, त्यांना
व्हॅल्यू देत नाही किंवा त्यांना त्यांची रिस्पेक्ट करत नाही, तो सगळा क्रोध, ती सगळी भडास आपण आपल्या परिवारावर काढून घेतो. कधी कधी तुम्ही विचार करा, असे खूप सारे छोटे छोटे सिच्युएशन्स आहेत जिथे आपण कारण नसताना असं काही करून बसतो ज्यामुळे नंतर आपल्याला गिल्ट फील होते की अरे यार, हे मी करायला नव्हतं पाहिजे, मला हे बोलायला नव्हतं पाहिजे, मला भांडायला नव्हतं पाहिजे, मला 2 रुपयाची ते ते धोका नव्हता करायला पाहिजे. अशा वेळेस तुम्ही काय करा? कधी कधी जुने तुमचे काही संबंध आहे नातेवाईकासोबत कोणासोबत, तिथे क्लिष्ट परिस्थिती निर्माण झाली, भांडण झालं, आता तुम्ही 10 वर्षापासून त्याचं तोंड नाही पाहिलं, बोलले नाही त्याच्यासोबत, पण मनात येत आहे की यार ठीक आहे, झालं झालं संपलं, पण हिंमत नाही होत आहे माफी मागायची. अशा वेळेस काय करा? अशा वेळेस मनातल्या मनात माफी मागणे आहे, पश्चाताप करणे आहे, मी पुन्हा ही चूक करणार नाही असं वचन घेणे आहे, स्वतःला संकल्पवान बनवणे आहे, आणि वारंवार 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 माफी मागणे जोपर्यंत त्या मेमरीज तुमच्या मनातून रिलीज नाही होऊन जात, तोपर्यंत चालू ठेवायचं आहे. जर कधी तुम्हाला आठवलं, पुन्हा सुरू करा. आणखी कधी आठवलं, पुन्हा सुरू करा. 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 25 वेळा मागा मनातल्या मनात माफी. त्या माफीच्या व्हायब्रेशनने, फ्रिक्वेन्सीने, ते जुने जे फ्रिक्वेन्सी, ज्या व्हायब्रेशन क्रिएट झाल्या ना, त्याला काउंटर होऊन जाईल आपोआप. त्याचाच एक्सटेंडेड पार्ट आहे ग्रॅटिट्यूड. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर तुम्ही जे काही करत आहे, जे काही तुम्हाला प्राप्त होत आहे, जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टीच्या प्रती धन्यवाद भाव. आता इथे थँक यू किंवा हा तसंच म्हणू आपण, मराठीमध्ये हा शब्द चांगला राहील, धन्यवाद भाव आणि कृतज्ञता, हे 2 शब्द. जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो, तर धन्यवाद हा शब्द आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारे वापरतो, जस्ट गिव्ह अँड टेक पॉलिसी. तुम्हाला कोणी काही दिलं, तुम्ही त्याला थँक्यू म्हटलं. तुमच्यासाठी कोणी काही काम केलं, थँक्यू. तुमच्या प्रती कोणी 2 शब्द चांगले बोलले, थँक्यू. दुकानातून एखाद्या वस्तू विकत घेतली, थँक्यू. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या तोंडामध्ये जसं सॉरी हा वर्ड बसलेला आहे, पण माफी आणि क्षमा हे जसे 2 मराठीचे वर्ड आहे, माफ करणे आणि क्षमा करणे, त्याच प्रकारे धन्यवाद आणि कृतज्ञता हे 2 शब्द आहे. जसं मला माफ करा, मला माफ करा, माफ करा, माफ करा, हा जो वर्ड आहे, हा आपण आपल्या चालू बोलीभाषेत घेऊन गेलेला आहे. काही झालं, अरे सॉरी, सॉरी 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 सॉरी, सॉरी 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 सॉरी, धक्का लागला, सॉरी 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 सॉरी, काही चूक झाली, सॉरी 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 सॉरी, काही रागातून अपशब्द निघाले, सॉरी 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 सॉरी. पण त्या सॉरीचा आणि फॉरगिवनेसचा काही संबंध बनवून राहिला का? काहीच नाही. जस्ट एक कॅज्युअल सॉरी आपल्या तोंडातून निघते, कॅज्युअल. फॉरगिवनेस काय आहे? डीप हार्ट फिलिंग्स, इमोशनच्या सोबत तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ करणे, स्वतःला माफ करणे. पण इतक्या कॅज्युअली जेव्हा आपण सॉरी म्हणतो, तेव्हा हे इमोशन्स, ह्या फिलिंग्स, तुमचे विचार, तुमचे ह्या सगळे तुमचे जे काही अनुभव आहेत, हे इतक्या डीपली कनेक्टेड आहे का त्या सॉरी ह्या वर्ड सोबत? तर नाही. तर सेम लेवलवर काहीही झालं, थँक्यू. वस्तू मिळाली, थँक्यू. कोणी मदत केली, थँक्यू. चालता बोलता, थँक्यू. आपल्या तोंडात थँक्यू हा वर्ड त्या सॉरी ह्या शब्दासारखा रुळलेला आहे. तुमची इच्छा असो किंवा नसो, हा वर्ड ऑटोमॅटिकली बाहेर निघते. मग थँक्यूचा अर्थ ग्रॅटिट्यूड होते का? जसा सॉरीचा अर्थ फॉरगिवनेस होत नाही, तसाच थँक यू चा अर्थ सुद्धा
ग्रॅटिट्यूड होत नाही. हा, वर्ड तोच आहे. फॉरगिवनेस मध्ये सुद्धा सॉरी हाच वर्ड वापरायचा आहे, आणि ग्रॅटिट्यूड मध्ये सुद्धा थँक यू हाच वर्ड वापरायचा आहे. पण कॅज्युअल थँक्यू आणि डीप हार्टेड, डीप कोअर, विथ इमोशन्स, फिलिंग्स, इंटेन्शन, ह्या यांच्या सोबत म्हटलेलं थँक्यू खूप मोठा फरक आहे. रखरखत्या उन्हात जेव्हा आपल्याला पाणी मिळते, तो जो थँक्यू निघते ना आतमधून, तो रिअल थँक्यू आहे. 4 दिवसाचा उपाशी व्यक्ती, त्याला जेव्हा खायला मिळते, ते रिअल ग्रॅटिट्यूड आहे. ज्या व्यक्तीने जीवनात कधी पैसा पाहिला नाही, त्या व्यक्तीला जेव्हा पैसा मिळते, तेव्हा रिअल ग्रॅटिट्यूड बाहेर पडते. तर ग्रॅटिट्यूड नेहमी डीप हार्टेड कोअर मधून निघालं पाहिजे, विथ इमोशन, विथ फिलिंग, नो डाऊट. ग्रॅटिट्यूड मध्ये तुम्हाला तुमचे ज्या परिस्थिती आहे, ज्या निगेटिव्ह परिस्थिती आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देणे आहे. का देणे आहे? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या नकारात्मक स्थितीला, तुमच्या जीवनात झालेल्या प्रॉब्लेम्सला धन्यवाद देता, तेव्हा तुम्ही नेचरला सांगत आहे, आय एम रेडी टू एक्सेप्ट माय लाईफ, आणि आता मला इथून पुढे प्रगती करायची आहे. का? आता इथे कोण आहे? मिथुन सर आहे. यांनी आपली स्टोरी सांगितली. त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, अं, खूप सारे नेटवर्किंग मधून ते निघाले, पण त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप साऱ्या जागेवर ते त्यांच्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर निघण्यासाठी, सोल्युशन प्राप्त करण्यासाठी खूप फिरले, खूप साऱ्या टेक्निक्स फॉलो केल्या, खूप सारा पैसा गमवला. हार मानल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये कुठून तरी वेल्थ इन्फिनिटी आला. त्या वेल्थ इन्फिनिटीच्या थ्रू शिवसरांचे मॉर्निंग क्लासेस झाले. तिथे निलेश सर आले. यांना निलेश सर, त्यांचं व्यक्तित्व आवडलं. त्यांनी त्यांना कॉल केला, त्यांच्याशी आपले प्रॉब्लेम शेअर केले. सरांनी तिथून माझा नंबर दिला, माझ्याशी भेटले, आणि आज त्यांचं वाक्य आहे की सर, मैं आपको कभी नहीं छोड़ूंगा, आप सिखाते रहिए, मैं सीखते रहूंगा, धीरे धीरे सही, लेकिन लाइफ में चेंज आ जाएगा, अब मुझे भरोसा आ रहा है. तर आज ते मला थँक्यू म्हणत आहे. पण सेम ज्या निगेटिव्ह सिच्युएशन्स मुळे ते माझ्यापर्यंत पोहोचले, सरांनी त्या निगेटिव्ह सिच्युएशन्सला सुद्धा तेवढेच धन्यवाद देणे आहे जेवढे मला. का? कारण की ते निगेटिव्ह सिच्युएशन्स निमित्त बनली, की सर. तुम्हाला डेव्हलपमेंट कडे घेऊन आली. आपण काय करतो? निगेटिव्ह सिच्युएशन्सला कर्स करतो, पॉझिटिव्हिटीला ब्लेस करतो. ब्लेस. पण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. निगेटिव्ह सिच्युएशन्स जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येत आहे, तेव्हा ते सिच्युएशन तुम्हाला काहीतरी अपग्रेड करण्यासाठी, काहीतरी चांगल्या जागेवर घेऊन जाण्यासाठी, तुमच्या जीवनात काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऍड करण्यासाठी येत आहे. आणि आपण काय करतो? त्याला स्वीकार करत नाही. जेव्हा आपण स्वीकार करत नाही, कर्स करतो, इनडायरेक्टली आपण आपली ऊर्जा, आपले व्हायब्रेशन, आपली फ्रिक्वेन्सी, आपली थॉट प्रोसेस, आपली अट्रॅक्शनची पॉवर लूज करतो, निगेटिव्ह करतो. आणि नेचरकडे हा संदेश देतो की मला हेच पाहिजे. आणि त्याच त्या गोष्टी वारंवार तुमच्या जीवनात येतात.
निगेटिव्ह सिच्युएशन्सला थँक्यू म्हटल्याने निगेटिव्ह सिच्युएशन वाढत नाही, त्यांच्या निगेटिव्हिटीचा प्रभाव कमी होऊन जाते. का? कारण की तुम्ही त्या सिच्युएशन्सला एक्सेप्ट केलं, त्याचे धन्यवाद मानले, की धन्यवाद, तुमच्या ह्या प्रॉब्लेममुळे मला चांगले मेंटर मिळाले, मला चांगला जॉब मिळाला, मला चांगला बिझनेस आयडिया मिळाली. मे बी तुमच्या जीवनात दुःख आलं, तुम्ही पार्कमध्ये बसले, तिथे तुमच्या एखाद्या मुलीसोबत मुलासोबत ओळख झाली, तुम्ही त्यांना दुःख शेअर केलं, तिथून तुमची लव्ह लाईफ सुरू झाली, लग्न झालं. तर तुमच्या जीवनात आलेली ती दुःखद अवस्था त्या पार्टनरला अट्रॅक्ट करण्यासाठी आली होती. पण तुम्ही काय केलं? दुःखद सिच्युएशनला कर्स करता, पार्टनरला ब्लेस यू म्हणता, मग काही दिवसानंतर त्याच पार्टनर सोबत भांडण करता. का? कारण की हा जो पाठीमागून येणारा जो बॅकग्राऊंड आहे ना, हा नील नाही केला, हा काउंटर करून जाईल तुमच्या पॉझिटिव्हिटीला. अशा प्रकारे लाईफमध्ये लक्षात ठेवणे आहे, ग्रॅटिट्यूडची भावना प्रत्येक पदोपदी, क्षणोक्षणी तुमच्या डीप कोर ऑफ हार्ट मधून निघाली पाहिजे. तुमच्या घरातली एकूण एक वस्तूला स्पर्श करा. म्हणजे हा जर टॅब आहे, असं समजा हे तुमच्या घराची भिंत आहे, टच करा, थँक्यू. हे तुमची जमीन आहे, स्टाईल आहे, टच करा, थँक्यू. टीव्ही आहे, टीव्ही पुसताना हात लावा, थँक्यू सो मच. घरातली अशी कोणती वस्तू तुमच्या टचच्या बाहेर नसली पाहिजे. असंही नाही करायचं चालले असे असे करत, लोक म्हणून काहीतरी सुटलं याचं, आता जिथे तिथं हात लावते, आशीर्वाद घेणं सुरू आहे. असंही नाही करायचं. एक्स्ट्रीम मध्ये नाही जायचं कधीच, नॉर्मॅलिटी मध्ये. त्या वस्तूला वाटलं पाहिजे की माझं पण कोणीतरी आहे, मला पण कोणीतरी टच करते, मला पण कोणीतरी थँक्यू म्हणते, मला सुद्धा कोणीतरी ब्लेस यू म्हणते, माझ्या ह्या इलेक्ट्रॉनिक सिस्टमचं सुद्धा कोणीतरी प्रे करत आहे, ब्लेस म्हणत करत आहे. असं घरातली एकूण एक वस्तू, एकूण एक गोष्ट, परिवारातले सगळे सदस्य, प्रत्येकाला थँक्यू म्हणा. प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यूच ऍड करत आहे, नकारात्मक रूपात का असेना, तुम्हाला शिकवत आहे, त्याची सुद्धा तुम्ही थँक्यू करा. अशा प्रकारे थँक्यू करा की उद्याचा दिवस तुमच्या जीवनात येणार नाही. दिस इज द लास्ट डे ऑफ माय लाईफ. किती प्रेम करायचं आहे, करून घ्या. किती लाड करायचे आहे लेकराचे, करून घ्या. किती रिस्पेक्ट द्यायची आहे आईबाबाला, देऊन द्या. घरातलं वातावरण किती शांतीपूर्ण ठेवायचं आहे, करून टाका. काय सत्कर्म करायचे आहे, करून टाका आजच्या दिवसावर. सगळ्या गोष्टीला विसरून रात्री माफी मागून घ्या. मे बी काही खरं नाही, रात्री मरून गेलो तर. आणि जर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठले, तर तितक्याच पॉवरफुली, तितक्याच फोर्सफुली, खूप खुशीने ग्रॅटिट्यूड करा की देवा, तू आजचा पण दिवस मला दिला. या शरीराचं, या मनाचं, या बुद्धीचं थँक्स गिव्हिंग करा की बरं झालं हे रात्रभरात हे शरीर खतम नाही झालं. ब्रेन ठीक आहे, शरीर ठीक आहे, हार्ट ठीक आहे, किडनी ठीक आहे, तुमच्या घरातले सदस्य ठीक आहे, तुम्ही जिवंत आहे, माहित पडलं घरातले सगळे सदस्य मेले, आता कसं वाटत? जिवंत दिसले, वाव, देवा खूप खूप धन्यवाद, सगळे लोक सुखी आहे, स्वस्थ आहे, बढिया, थँक्यू सो मच. माहित पडलं सकाळी उठले, तुमच्या रूम मध्ये ऑक्सिजन नाही आहे, जहर आहे, गॅसेस आहे, काय फील होईल? थँक्यू म्हणा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू नेचर फॉर दिस वंडरफुल फ्रेश एअर अँड ऑक्सिजन.
माहित पडलं तुमच्या जवळ पाणी नाही आहे, फक्त दूधच दूध आहे. कसं वाटत? पाण्याला पण धन्यवाद द्या. माहित पडलं तुम्ही जमिनीवर नाही आहे, किचडमध्ये आहे. कसं वाटणार? जमिनीला धन्यवाद द्या. माहित पडलं 10 दिवसापासून सूर्यच नाही उगवला. फील करा काय होईल तुमची हालत. सूर्याला थँक्यू म्हणा. माहित पडलं चंद्रच नाही उगवत आहे, गरमीच गरमी वाढून राहिली. काय फील होईल? चंद्राला थँक्यू म्हणा. तुमच्या जवळ असलेल्या एक एक रुपयाला थँक्यू म्हणा. एक एक रुपया. असं नका म्हणू की क्या भगवान तूने मुझे 1 रुपया दिया. हा, देवा तू 1 रुपया दिला. वाव. म्हणजे मला 1 लाख पण भेटणार आहे, 1 करोड पण भेटणार आहे. जर तू 1 रुपया देणं सुरू केलं तर एक दिवस असा येईल की माझ्याकडे 1 करोड रुपया पण येईल दिवसाला. थँक्यू गॉड. मी तुझे 1 करोड रुपये प्रतिदिन स्वीकार करत आहो. थँक्यू थँक्यू सो मच. चला टाइम होऊन राहिला. 2 मिनिटात मी माझी एक कालची अनुभव सांगतो. काल रात्री 7:30च्या तेवढ्यात आपल्या ग्रुपमधून एका व्यक्तीचा फोन आला. त्यांनी जस्ट म्हटलं की सर माझ्या घरी अं, माझ्या फॅमिली मेंबरचं तुम्ही ऑरा चेक करून द्याल का? म्हटलं बघा थोडस 2-4 दिवस थांबा, पण करून देईन पक्क. तर ते म्हणाले हो ठीक आहे. ठीक आहे हा वर्ड मी फक्त टाईप केला. पुढच्या 10 सेकंद नाही झाले, माझ्या खात्यात पेमेंट आलं 1200 रुपये. मी एकदम हैराण झालो. म्हटले 1200 आले कुठून? मी चेक करून राहिलो हिस्ट्री, काही समजून नाही राहिलं. तुरंत त्या व्यक्तीने स्क्रीनशॉट पाठवला. मी इथे योगेश सर आहे, मनोज सर आहे. 2 वर्षा पहिले, 3 वर्षा पहिले मनोज सर असताना मी असा दिवस बघितला आहे. त्यांनी पण बघितला आहे की माझ्याकडे लोक ऑरा स्कॅनिंग साठी आले. तास तास, 2-2 तास, 3-3 तास बसले. चांगलं बोलले, ऐकून घेतलं. माझ्याचकडून मी चहा पाणी केला, त्यांची ऑरा चेक केली. आणि ते लोक 50 रुपये सुद्धा मला देण्याची त्यांची इच्छा नव्हती. बरं ऑरा स्कॅनिंग मध्ये काही फरक होता काय? नाही. आज जशी ऑरा स्कॅनिंग आहे, सेम ऑरा स्कॅनिंग तेव्हाही होती. स्किल तेव्हाही तसंच होतं माझं. पण त्यावेळेस 50 रुपये देणे हे सुद्धा त्यांना आवडत नव्हतं. आणि मी माझी लाईफला एन्जॉयमेंटच्या वे मध्ये जगण्याचा माझा एक दृष्टिकोन होता. तर मला 100 रुपये जरी भेटले ना, मी इतका खुश होत होतो. तर माझी बायको मला म्हणे तुम्हाला फक्त 100 रुपये भेटले म्हणे, खूप नाही मिळाले. म्हटलं 100 रुपयात गाडीचं पेट्रोल येते, तुला काय माहित आहे? मी 3 दिवस जाणे येणं करू शकतो माझ्या ऑफिस पर्यंत. मी मी भलत्याच विचारात. मी ते 100 रुपयाला एन्जॉय करून राहिलो. टेन्शन तेव्हाही होतं. पण आज त्या एंजेल्स मुळे म्हणा, त्या माझ्या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे म्हणा, त्या ह्या डिवाइन एनर्जीच्या फ्लोमुळे म्हणा, माझी फ्रिक्वेन्सी वाढली. त्याच्यामुळे म्हणा की तुमच्यासारखे लोक जे खरंच म्हणजे असे कमिटेड आहे किंवा चांगले गुड हार्ट पीपल आहे, चांगल्या माइंडसेटचे लोक आहे, हे लोक माझ्या जीवनात आले म्हणून म्हणा. पण आज ज्या व्यक्तीने 2-2, 3-3 तासाच्या एफर्ट्सवर 50 रुपये पण प्राप्त नाही केले, तो व्यक्ती आज कोणाची ऑरा चेकही नाही केली अजून. त्याला माहित आहे समोरच्या व्यक्तीला की दादा 5-6 दिवस तर घेणार आहे चेक करासाठी, तरी त्यांनी माझं
हक्काचं पेमेंट मला अगोदर करून दिलं. याला मी माझ्या जीवनात म्हटलं ना, मी ज्याच्याकडे पैसा नसते, जेव्हा पैसा येते तो जेव्हा खुश होते, त्याचं ग्रॅटिट्यूड अलग असते. डायरेक्ट फोन ठेवायच्या पहिलेच माझं मन भरलं. आणि त्यांनी सोबत ब्लेसिंग्स पण टाकल्या. पण दादा, तुम्ही जे करताय ते खरंच कोणी नाही करून राहिलं. जे देत आहे तेही इतकं जास्त आहे की 1,000 रुपयाचा मोबदला पण कमी आहे. ते असं आहे ना म्हणे, की जस्ट काहीतरी कॅज्युअल द्या लागते म्हणून द्या लागते, घ्या लागते म्हणून घ्या लागते, अशा विचाराने तुम्ही काम करून राहिले. कारण की रोज कॉलवर बोलता, लोकांना समजावून सांगता, प्रत्येकासोबत तुम्ही एक्सप्लेनेशन देता. अरे, याची जरी फी म्हटली तरी काउन्सलर एक एक तासाचे बोलायचे 1,000 1,000 रुपये घेतात. तुम्ही तर महिनाभर अवेलेबल आहे, महिनाभर सर्व्हिस देऊन राहिले. फोन ठेवल्यानंतर 5 मिनिट माझ्या डोळ्यातून पाणी नाही थांबलं. मग शांत बसलो वरती स्लॅपवर, आणि खूप ब्लेसिंग, खूप ग्रॅटिट्यूड व्यक्तीलाही दिल्या, युनिव्हर्सला पण दिलं, एंजल्सचे पण खूप धन्यवाद दिले. तुम्ही पूर्ण ग्रुप मला आठवला. एक एक व्यक्ती, यार किती सुंदर लोक आपल्यासोबत जुळले ह्या जर्नीमध्ये आता. आणि तुरंत त्याच लेवलवर ते जे लोक होते त्यांच्यासाठी फॉरगिवनेस पण येऊन गेलं, की ठीक आहे, त्यावेळेस जर मी तुम्हाला काही बोललो असन 50 रुपयासाठी, माफ करा. एकदम शिफ्ट, एकदम शिफ्ट झालं. मी तुम्हाला पैसे मागत आहो हे नाही म्हणून राहिलो, पण मी त्या व्यक्तीची, मी केलेलं जे कर्म आहे त्याचा मोबदला देण्याची इच्छा किंवा त्याचं बुद्धी हे म्हणत आहोत. लोक जोपर्यंत पूर्ण फायदा होत नाही तोपर्यंत 1 रुपया पण समोरच्याला देत नाही. आणि समोरच्या व्यक्तीने फक्त एवढं म्हटलं, दादा ऑरा स्कॅनिंग करून द्याल का? म्हटलं हो. हो म्हटल्याच्या 10 सेकंडच्या अंदर 1,200 रुपये खातात. किती मोठी कृपा आहे ही एंजल्सची. मला रोज तास तास भरानं 1,200 रुपये येते का? तर नाही. ह्या महिन्यात मी कोणाचीच ऑरा स्कॅनिंग केली नाही. किती कमवलं? काहीच नाही. म्हणजे 10 दिवसातून आणि पुढच्या 5 दिवसात, म्हणजे 15 दिवसातून मी फक्त 1,200 कमवले ऑरा स्कॅनिंग मधून. खूप कमवले का असे? लाखानं नाही. पण तरी सुद्धा मला माझ्या लाईफचा तो एन्जॉय, तो एक पीक मोमेंट आहे जिथे माझी इमोशन्स, माझ्या फिलिंग्स एकदम हायपर झाल्या. आणि मी तुरंत त्या व्हायब्रेशनला एंजल सोबत कनेक्ट करून दिलं. अशा प्रकारे तुम्हाला पण तुमच्या जीवनात होणाऱ्या छोट्या छोट्या घटनेला एन्जॉय करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड देता आला पाहिजे. कर्स नका करू, चिडचिड नका करू. हे काय भेटलं, ते काय भेटलं, हा कोणता समोसा आणला, हे कोणतं बर्गर आणलं, हे काय केलं, ते काय केलं, असं चिडचिड नका करू. जे भेटलं धन्यवाद. मी हे नाही म्हणत तुम्ही स्वतःला गरीबासोबत, भिकाऱ्यासोबत कम्पेअर करा. नका करू कम्पेअर. पण तुम्ही एक जाण ठेवा. जाण हे आहे की भिकाऱ्याशी तुलना नका करू, पण स्वतःशी तुलना करा, की जर मला 4 दिवस उपाशी राहावं लागलं आणि त्या दिवशी जर मला समोसा मिळाला, तर मी त्या समोस्याला हळहळ करेल का? त्याच्यामध्ये चुका आणि फॉल्ट काढत बसेल की खाऊन घेईल? जेव्हा तुम्ही उपाशी असता, जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असता, त्या मोमेंटवर जर तुम्ही त्या अन्नाला, तुम्हाला मिळत असलेल्या त्या मदतला खुशीने, विदाउट कंप्लेंट स्वीकार करत आहे, मग नॉर्मल लाईफ मध्ये जे तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये कंप्लेंट का करता? म्हणजे तुम्ही ग्रॅटिट्यूड साठी तुमच्या जीवनामध्ये
एक्स्ट्रीम सिच्युएशन आली पाहिजे, त्यानंतरच मी थँक्यू म्हणेल. असं काही ठरवून दिलेलं आहे का, की माझा हार्ट अटॅक येईल, मी दवाखान्यात राहील, माझी एन्जिओप्लास्टी बायपास होईल, हार्ट ट्रान्सप्लांट होईल, त्याच्यानंतरच मी माझ्या हार्टला थँक्यू म्हणेल, असा काही नियम आहे का? जेव्हा ही बॉडी सडायला लागेल, दवाखान्याचे चक्कर करू करू बर्बाद होऊन जाण, पैसा खर्च करू करू, तेव्हा तुम्ही त्या शरीराला थँक्यू म्हणाल, की आता जसंही आहे, जाडा आहे, पतला आहे, स्ट्रॉंग आहे, वीक आहे, स्थूल आहे, थुलथुल आहे, की स्किनी शरीर आहे, कसंही असू द्या, आता ते ह्या शरीराला, स्वस्थ शरीराला थँक्यू म्हणाल, की बिमार पडल्यानंतर थँक्यू म्हणाल? आता म्हणाल. आता म्हणून आपण तेच हा म्हणत आहो सर. मी, की ग्रॅटिट्यूड देण्यासाठी एक्स्ट्रीम सिच्युएशन्स लाईफ मध्ये आली पाहिजे. कशासाठी? जे मिळत आहे त्याला धन्यवाद का नाही? पे आउट निघत आहे, 500 आले, 600 आले, 800 आले, 1200 आले, 1500 आले, 2500 आले, कधी काही पण येऊन राहिले. जेव्हा 500 येत आहे, तर तुम्ही 500 आले, हे काय आहे पैसे, 10 दिवसात 500, 5,000 आले असते तर मजा होती. ट्रेडिंग करून राहिले, $1, $2, $5, हे काय पैसे, काय होते $2 मध्ये, काय होते $5 मध्ये? 200 आले तर मजा आहे, 20 आले तर मजा आहे, 20-20 चे दोन, 10 चे दोन लॉट लावून दिले, गुन्हेला 200, मजा आहे. तुम्ही करून काय राहिले? तुम्ही जे $2 तुमच्याकडे येत आहे ना, त्याला कर्ज करत आहे. 200 ते येणार नाही, मे बी 200 जाण्याचे रस्ते खुलून जाईल. जे 500 तुमच्याकडे येत आहे, त्याला तुम्ही कर्ज करत आहे. मे बी पुढचे 500 येईल की नाही हे तर नाही सांगू शकत, पण टीम तुटन हे सांगू शकतो. नवीन जॉईनिंग येणार नाही हे सांगू शकतो. तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला जो पेमेंट मिळत आहे, त्याला तुम्ही कर्ज करताय, हे काय पैसा, इतकासा, इतकी मेहनत करून मे बी पगार वाढ तर होणार नाही, पण जॉबमध्ये प्रॉब्लेम्स जरूर वाढून जाईल. तुमचा तोच सिनियर तुम्हाला टॉर्चर करू करू जॉब सोडासाठी बाध्य करून देईल. बिझनेस मध्ये प्रॉफिट झाला, हा काय प्रॉफिट झाला, हे काय वर्षाचं टर्नओव्हर आहे, 10 लाख रुपये सिर्फ, अरे 10 करोड होता तो मजा आती, हे काय टर्नओव्हर आहे? कर्ज केलं बिझनेसला, 10 लाखाचे 20 लाख तर होणार नाही, बिझनेस डुबण्याच्या रस्त्यावरचे रस्ते खुलून जाईल तुमचे. हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये एकामेकाला तुम्ही प्रेम करत नाही, थँक्यू म्हणत नाही, ब्लेस यू म्हणत नाही, फॉरगिवनेस ची प्रॅक्टिस करत नाही, आणि स्वतः म्हणता हे काय माणूस भेटला, हे काय बाई भेटली, काय कमवते लेखाचा, साधी माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, असं नाही तसं नाही, कर्ज करत आहे. तो नवरा ते बायको तर सुधारणार नाही, मे बी डिवोर्सचे रस्ते खुलून जाईल. तुमच्या मुलाला तुम्ही कर्ज करताय, काय हे नालायक पोट्ट पैदा झालं, नसतं झालं तर पुरलं असतं, दिवसभर खेळत राहते, मस्ती करत राहते, अभ्यास करत नाही, येऊ नाही टिव नाही, अमक ढमक, कर्ज करत आहे. मे बी तो अभ्यासात तर कधी हुशार होणार नाही, पण म्हातारपणी तुमची चांगली वाट लावल, हे पक्क होऊन राहिलं आता. ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला कर्ज करत चालले. त्याचं घर किती सुंदर आहे, कलर किती छान आहे, इंटेरियर किती छान आहे, समोरचं आर्किटेक्चरचे समोरचं फ्रंट बनवलेलं एलिव्हेशन किती सुंदर आहे, काय लाईट लावले,
असं तसं आपलं घर किती थर्ड क्लास, यू ट्यू, ते घर तर तुम्हाला कधी ब्लेसिंग देणार नाही. पण एक सांगतो, जर घरात दोष आहे तर घर तुम्हाला कधी त्या घरातून जाऊ पण देणार नाही, तिथंच खतम करून टाकन. वास्तुपुरुष नाराज झाले. दुसऱ्याची बाईक, दुसऱ्याची कार, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचा नवरा, दुसऱ्याची बायको, दुसऱ्याचे लेकरं आपल्या सोबत कम्पेअर करू नका. जे तुम्हाला भेटलं ते बेस्ट मिळालं आहे. जे तुमच्या जवळ आहे त्यामधून बेस्ट बाहेर काढा. निगेटिव्ह बाहेर नका काढू. जर निगेटिव्ह बाहेर निघत आहे, फॉरगिवनेसची प्रॅक्टिस करा. मे बी पास्ट लाईफचं काहीतरी कर्म आहे. माफ करा देवा, मी काहीतरी पास्ट मध्ये माझ्या बायकोला त्रास दिला असन, म्हणून ते आज चिडचिड करून राहिली. मला माफ करा. मला माफ करा. माझा मुलगा आज माझा ऐकत नाही. मे बी पास्ट मध्ये मी याला त्रास दिला असेल. त्याच्यातले सद्गुण, चांगले गुण, चांगल्या हॅबिट्स बाहेर काढा. त्याला ग्रॅटिट्यूड द्या. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या मुलामध्ये ही सुंदर ॲबिलिटी दिलेली आहे. थँक्यू सो मच. मला अशी बायको दिली, असा नवरा दिला, असे परिवार दिला, असं घर दिलं, असं जॉब दिला. पॉझिटिव्ह गोष्टी काढा त्याच्यातून बाहेर. त्याला थँक्यू म्हणा. मग सर्वांना ब्लेसिंग्स द्या. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. कशासाठी ब्लेसिंग्स देतो आपण? जी गोष्ट आहे पॉझिटिव्ह ती आणखी वाढली पाहिजे. आणि ब्लेसिंग्स याच्यासाठीही देत आहो की जे निगेटिव्ह आहे त्याचा प्रभाव कमी झाला पाहिजे. सगळेजण प्रेमाचे भुकेले आहे. प्रत्येकाला लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ लव्हिंग एनर्जी पाठवणं सुरू करा. काही दिवस, काही महिने त्या फॉर्म्युल्यावर चाला. स्वतःच्या शरीराला प्रेम करा. त्याची काळजी घ्या. त्याला थँक्यू म्हणा. त्याला ब्लेसिंग्स द्या. आणि माफी मागा. या शरीराला तुटेपर्यंत, बिमार पडेपर्यंत मी यूज केलं. ह्या बुद्धीला माफी मागा की नसा फाटेपर्यंत मी चिडचिड केली, राग केला, क्रोध केला, विचार केले, भांडणं केले. आता मायग्रेनवर डोकं आलेलं आहे. कधी अर्ध्या रात्री नस तळकते, रात्र रात्र झोप नाही लागत, डोळ्याचे पट्टे काळे होऊन राहिले. माफी मागा तुमच्या ह्या ब्रेनची की मी तुला अतोनात यूज करत आहे, कारण नसताना यूज करत आहे. माफी मागा तुमच्या डोळ्याची की माझ्या ह्या वाईट विचार केल्यामुळे तुझे हे पूर्ण डोळे ब्लॅक सर्कल मध्ये कन्वर्ट झाले. माफी मागा स्वतःच्या फुगलेल्या शरीराची की मी रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात, टेन्शनच्या भरात खूप खाऊन घेतो, किंवा मी व्यायाम करत नाही, किंवा मी प्रॉपर डाएट फॉलो करत नाही. माफी मागा हाडाहाड झालेल्या शरीरासाठी की मी प्रॉपर तुझं पोषण नाही करत आहे. माफी मागा तुमच्या पोटाची, जे प्रॉपर वर्क नाही करत आहे. काहीतरी खूप जास्त तुम्ही स्ट्रेस घेतलेला आहे, म्हणून तुमचं पोटाने सिस्टम काम करणं बंद करून दिलं. माफी मागा तुमच्या लिव्हर आणि पित्ताशयाची. खूप जास्त क्रोध केल्यामुळे ऍसिड बाहेर निघाला आहे. सेम लेवलवर ग्रॅटिट्यूड द्या सगळ्या गोष्टींना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर माय बॉडी, हार्ट, लिव्हर, किडनी, each and every organ. Thank you, thank you, thank you so much. My brain, my memory, brain cells. Thank you so much. अशा प्रकारे तुम्हाला फॉरगिवनेस आणि ग्रॅटिट्यूड दोन्हीही करणे आहे. आजचा क्लास थोडासा
लांब यासाठी घेतला, काल फॉरगिवनेस आपण करू शकलो नाही म्हणून. खूप काही वेगळं नसते, सिस्टम एकच असते. बस तुम्हाला ओव्हरलॅप किंवा मर्ज करता आलं पाहिजे, बस. त्याच प्रोसेसमध्ये, त्याच सिच्युएशनला ब्लेसिंग द्या. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फॉर माय बॉडी, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स माय हार्ट, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स माय किडनी, लिव्हर, each and every organs, lots of blessings for my breath, lots of blessings each and every breath. वस्तू तेच आहे, सिच्युएशन बदला. तुम्ही कधी स्वतःची केअर नाही केली. लॉट्स ऑफ लव्ह फॉर दिस बॉडी, लॉट्स ऑफ लव्ह फॉर माय हार्ट, लॉट्स ऑफ लव्ह फॉर माय किडनी, लिव्हर, each and every organ, lots of love for my brain, lots of love for this life. My aura is completely loving and peaceful. Each and every person who is connected with me, who is enter in my aura field, though feel love and peace. माझ्या घरातलं पूर्ण वातावरण प्रेममय आणि शांती युक्त झालेलं आहे. काय आहे, माणूस तर तोच आहे. वर्ड बदलत चालले, आणि प्रत्येक वर्ड सोबत फिलिंग्स, तुमचे कर्म, तुमच्या कर्माची तीव्रता बदलत चालली. हायर सोबत कनेक्ट होण्याचे रस्ते खुलत चालले. खूप ब्लेस करा तुमच्या वर्कला, तुमच्या कलिग्सला, तुमच्या डाऊन लाईनला, तुमच्या अपलाईनला, तुमच्या मेंटरला, ओनरला, युनिव्हर्सला, ह्या माता लक्ष्मीला, आर्केंजेल एरियलला, की तुम्ही अबंडन्सचे वेल्थ क्रिएट करण्याचे रस्ते थ्रू ते ओनर, मेंटर आणि हे टीम यांच्याद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. आय एम रिअली हॅपी. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. आय लव्ह यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग्स, फॉर युअर काइंडनेस. नाऊ आय एम रेडी अँड ओपन रिसीव दिस opportunity. O divine God, divine masters, divine beings, divine angels, God and goddesses, please bless me with your divine energy. आणि मला या व्यवसायात, माझ्या जॉबमध्ये, माझ्या करिअरमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये आणखी अपग्रेड व्हायचं आहे, आणखी प्रगती करायची आहे, आणखी चांगल्या गोष्टी रिसीव्ह करायची आहे, चांगल्या पद्धतीने मला माझं जीवन व्यतीत करायचं आहे. आज 500 मिळत आहे, उद्या 5,000 पाहिजे. त्या 5,000ची प्रोग्रेस करण्यासाठी, ओ डिवाइन युनिवर्स, मदर नेचर, डिवाइन एनर्जी, प्लीज ब्लेस मी, ब्लेस मी, ब्लेस मी. लव यू, लव यू, लव यू. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या ज्यांनी पास्टमध्ये काही चुकलं असेल, मी अज्ञान दशेमध्ये मूर्खासारखं वागत होतो, बोलत होतो, ऍक्ट करत होतो, मी त्या लॉ ऑफ अबंडन्स, लॉ ऑफ कर्म, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ एनर्जीच्या विरोधात चालत होतो. प्लीज ओ डिवाइन युनिवर्स, मदर नेचर, मला माफ करा. पण आता मला समजलं आहे. आता मी माझी चूक स्वीकार करतो. स्वतःच्या
ह्या जीवनाला अलाइन करतो तुमच्या डिव्हाइन एनर्जी सोबत. मी स्वतःला समर्पित करतो आणि वाहत्या पाण्यात स्वतःला सोडून देतो. जिथे माझी डेस्टिनी आहे, चांगल्या प्रकारे सेफ अँड सिक्युअर विथ प्रोटेक्शन मला तिथपर्यंत पोहोचवा. माझ्या ह्या जर्नीला सुखद करा, एन्जॉयमेंट मध्ये कन्वर्ट करा. इच अँड एव्हरी मोमेंट मला जॉय, हॅपीनेस, ग्रेस आणि सेलिब्रेशन मध्ये जगायचं आहे. त्याकरिता तुम्ही माझी मदत करा आणि मी असं जीवन जगण्यासाठी रेडी आहे. थ्रू युअर ब्लेसिंग्स मी हे जीवन ऑलरेडी जगत आहे. थ्रू युअर ब्लेसिंग्स आय एम ऑलरेडी लिव्ह दिस लाईफ. बी ग्रेटफुल फॉर सेकंड चान्स. प्रत्येकाच्या जीवनामध्ये यू टर्न येतो कधी ना कधी. बी ग्रेटफुल फॉर सेकंड चान्स, फ्रेश स्टार्ट अँड द एंडलेस opportunity life offer to you. If you believe in what you are manifesting, stop doubting it. डाऊट करू नका त्याच्यावर. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे, त्याच्यावर डाऊट करू नका. लेट गो ऑफ इम्पेशन्स. इम्पेशन्सची जी भावना आहे, $2 जागेवर 200 मिळाले पाहिजे, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीचं पोटच फाडून घेतो, हे जे इम्पेशन्स आहे त्याला लेट गो करा. व्हॉट यू डिझर्व इज ऑलरेडी ऑन इट्स वे. तुम्ही जे डिझर्व करता ते ऑलरेडी मार्गात आहे. तुमचा पाथ आता क्लिअर झालेला आहे. तुमचं प्रेम, तुमचं लव अलाइन झालेलं आहे आणि अबंडन्सची तुमच्यासाठी निर्मिती होत आहे. युअर अबंडन्स फॉर मी. जस्ट सरेंडर टू द प्रोसेस. इट्स ऑलरेडी डन. इट्स ऑलरेडी डन. Now close your eyes. We start meditation. Once again, very warm welcome. Very, very good morning. Very good morning, all of you. मस्त. गुड मॉर्निंग. छान वाटलं सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूप मस्त वाटलं. छान फ्रेश रिलॅक्स वाटलं. खूप एनर्जेटिक. ग्रॅटिट्यूड फील केला. हा, ग्रॅटिट्यूड फील केलं. खूप छान वाटलं. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. गुड मॉर्निंग निंबाळकर सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान फील झालं. एकदम सगळ्या गोष्टी नजरेसमोर होत्या, जसं जसं तुम्ही सांगून राहिले होते. सगळे डिव्हाइन एंजल्स आपल्या आजूबाजूला आहेत. सगळ्या जे काही आपल्या इच्छा होत्या किंवा जे काही आपण हे केले होते, अफर्मेशन्स केले होते, सगळे ते होऊन राहिले की बस आम्ही आता आहोत, तुम्ही चालू राहा, तुमच्या सोबत चालू आहात, चालून राहिले होते. आणि महत्वाचं म्हणजे की जेव्हा ते एंजल्स आपण इवोक केलेत, तर त्यावेळेस सगळे असे छोटे 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 येऊन राहिले आहेत आपल्याजवळ. आणि पूर्ण असे काय म्हणतात आपल्यात सिल्वर कलर मध्ये चमकून राहिले आहेत, असे ते फील होऊन राहिले होते. वाह. सुरुवातीला छान ग्रॅटिट्यूड छान झालं, त्याचाही एक छान अनुभव आला. आणि जे काही असं बर्डन वाटत होतं ते एकदम रिलॅक्स झालेलं आहे. खूप छान. थँक्यू थँक्यू लॉट्स थँक्यू ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स.
दीप्तीताई. नमस्ते दादा. गुड नमस्ते, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बोला. आज ग्रॅटिट्यूड सेशन खूप सुंदर आणि छान वाटलं पण म्हणजे सगळ्यांना ब्लेसिंग देता आल्या मेन म्हणजे मनातून. वाव. सगळ्यांसाठी प्रेयरच झाली ना ही ग्रॅटिट्यूड हो. म्हणजे सगळ्यांसाठी. आणि खूप हं. छान वाटलं सगळ्यांना ब्लेसिंग देता आल्या, ग्रॅटिट्यूड देता आलं. आणि त्याच्यानंतर तर काय मेडिटेशन केलं हे ते तर हा. काय सांगायचंच नाही. स्वीटच आहे त्याच्यावर सगळं गोड गोड. वाव. कवरिंग खूप छान. मला चांगलं वाटलं, खूप सुंदर वाटलं आणि फ्रेश. आजची मॉर्निंग खूप सुंदर. ब्लेस थँक्यू, यू. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ थँक्यू, थँक्यू. ब्लेसिंग्स. ब्लेस यू दादा. थँक्यू. हा. ब्लेस यू. प्रतीक्षा गुणवते. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हा, आजचं सेशन खूप छान होतं. छान वाटत आहे. छान वाटत आहे. ब्लेस यू. हो. हा, आणि ब्लेस असं यू. स्माइल ठेवत राहा. हो अं, हो. बढिया दिसते. हा दादा. नाराज छान. चेहरा चांगला नाही वाटत. हो. खूप झालं नाराजी आता. फ्रेश आणि स्माइल घेऊन जीवन जगाचं. हो ब्लेस यू. दादा. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. दादा. ब्लेस यू दादा. स्मिताताई. गुड मॉर्निंग व्हेरी गुड दादा. मॉर्निंग. आवाज येतोय? आवाज येतोय दादा? गुड आवाज मॉर्निंग. नाही येत आहे. गुड मॉर्निंग. आता येतोय दादा आवाज? हो हो. दादा आज मला परत दिसलं की एक मोठं लॉन सारखी जागा आहे आणि ओके. तिथे मेडिटेशन घेतोय. खूप सारे लोक आलेत. तो माईक मध्ये बसून मेडिटेशन घेतो असं दिसलं आज मला. आणि खूप छान वाव. होतं दादा. खूप छान होतं मेडिटेशन. थँक्यू सो सगळं मच खूप छान झालं. थँक्यू दादा. फॉर युअर ब्लेसिंग्स, युअर इंट्युशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आय रिसीव्ह युअर इंट्युशन. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. ब्लेस यू. आणखी कोणी? योगेश सर, भाग्यश्री. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचं मेडिटेशन खूप छान झालं. म्हणजे आज थोडंसं हे नव्हतं, बरं नव्हतं. 2 दिवस ट्रॅव्हलिंग झाली तर बरं. लेटूनच केलं मी, पण एकदम छान डीप मध्ये गेलो होतो. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ हा, ब्लेसिंग्स. थँक्यू गुड सर. मॉर्निंग भाग्यश्री. थँक्यू. हा, गुड मॉर्निंग दादा. आज मला मेडिटेशन छान झालं म्हणा, पण समोर काय झालं ते नाही माहित. पण मी नेमकी मेडिटेशनच्या वेळेस उठली आणि एकदम मेडिटेशन करायला बसली. ठीक ठीक ठीक, चालते. ठीक आहे, कनेक्शन तर थँक्यू. होऊन बट राहिलं ना. मेहनत करून बस तेच महत्वाचं अरे आहे. जीवा ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. एकदम वर भेटूया आम्ही गुड फोटो मॉर्निंग लगायचे कल्याणी ताई. ब्लेसिंग गुड असतात मॉर्निंग दादा. आजचं मेडिटेशन तर एकदम खूपच छान. म्हणजे आजचं जे होतं ग्रॅटिट्यूडचं, याच्या अगोदर पण आपण सेशन केलं आहे. मी पण वेगळ्या याच्यातून पण केलेलं आहे याच्या अगोदर ग्रॅटिट्यूडचं सेशन, 1-2 अगोदर दुसरे. हा 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 हा. बट ना ती फिलिंग येत नव्हती की म्हणजे कसं काय कोणाला माफ करावं किंवा कसं काय कोणाला ग्रॅटिट्यूड द्यावं, कसं काय थँक्यू म्हणावं, है ना. बट आज जे काही तुम्ही सांगितलं ना, लिटरली म्हणजे ते ना असं एकदम दिल को छूने वाली बात. म्हणजे इतकं छान होतं की खरंच असं वाटलं आणि मी मनातून आज सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे खूप मनातून मी ते ग्रॅटिट्यूड दिलं की जेणेकरून मी पहिले देत नव्हते, पण हे मेडिटेशन जेव्हापासून स्टार्ट केलं ना, इतके काही गोष्टी क्लिअर झाल्या आणि त्या कळल्या, एक्सेप्ट केल्या त्या की नाही, हे केल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. हे येस. खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण ते माझ्याकडून होत नव्हतं आणि लिटरली वाव. आज झालं माझ्याकडून ते फायनली. लॉट्स ऑफ आणि ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ मनापासून ब्लेसिंग्स. सगळ्यांना सगळ्यांना ब्लेसिंग पण दिले, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड पण आणि थँक्यू पण म्हटलं सगळ्यांना. वाव. आणि फक्त ब्लेस तुमच्यामुळेच शक्य झालं दादा. थँक्यू सो मच. ब्लेस यू. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. तुमचा ऑरा छान वाढून राहिला आता ना, म्हणजे दिसून राहिलं येस, की गुड फुटून राहिलं मॉर्निंग. म्हणून. गुड मॉर्निंग. फुटत आहे असं.
ऍक्च्युली हा कालचा जो दिवस गेला पूर्ण मॉर्निंग ते पूर्ण इव्हिनिंग वगैरे प्रॉपर शेड्यूल आणि प्रॉपर मी काही दिवसाआधी तुम्हाला जेव्हा बोलली होती हो की दादा माझं टाइम मॅनेज नाही होत आहे So, आता असं काही प्रॉब्लेम नाही ऑल थिंग्स आर इन 12 hours आधी 24 तासात नव्हते होत आता 12 तासात पण होत आहे वाव. इट वर्क्स इट्स फॉर मी माझी स्टडी पण छान चालू आहे बाकी पण छान चालू आहे थँक्यू फॉर युअर ब्लेसिंग्स ब्लेस यू. थँक्यू लॉट्स ऑफ सो ब्लेसिंग्स. मनोज सर, गुड मॉर्निंग. सर सर व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. दिवस मस्त छान आहे सर आजचा. हॅलो सर. हा सर. ब्लेसिंग्स. हाँ, कौन बोल रहा? सर मैं मिथुन सर बात कर रहा हूँ. मिथुन सर, बोलिए बोलिए. गुड मॉर्निंग सर. ये बोलिए सर. सर वेरी गुड मॉर्निंग सर, वेरी गुड मॉर्निंग सर. सर माफी चाहता हूँ सर जी, थोड़ा जाना था, अच्छा अच्छा, ओके, ठीक है सर. बोलिए बोलिए, आप बोलिए कैमरा सर. कैमरा ऑन कर दीजिए सर. इमरजेंसी जाना था. सर कैमरा सर मैं अभी खेत की तरफ आया हूँ सर, नहीं क्या ओके, ठीक है. धान ठीक. धान ये सर, ये सर धान कल चुरना होगा तो लाने के लिए आया था सर, इसके लिए मैं बोला सर. अभी सुना, अभी लोड करना है तो लोगों को बुलाना, इसलिए मैं बोला सर आपको बता देता हूँ. ठीक. सर बोलिए ना बहुत सर, बोलिए. एक्सलेंट सर, पूरा परिवर्तन सर. हेलो सर. हाँ हाँ, बोलिए बोलिए सर, सर बोलिए. सुन रहा मुझे सर. हाँ हाँ हाँ, बोलिए. सर बहुत यानी मैं बिलीव नहीं कर पा रहा हूँ सर. मैं मेरा जो सोच थिंक पूरे चीज बदल चुके हैं सर. जिन लोगों से हर दिन का रहना चेहरा मेरा, बहुत सारी चीज को सर मैं एनालिसिस कर रहा हूँ सर की जो चीज बाहर की दुनिया में ढूंढ रहे थे वो सभी अपने अंदर है सर, उसको महसूस कर पा रहा हूँ सर अभी. एक्सलेंट सर, एक्सलेंट. वाह. तो थैंक यू सर, थैंक यू सो मच सर, लव यू सर. Bless you sir. Lots of blessings. हो Lots of तो blessings. कोणता कोणाचा यायचा व्हिडिओ असतो ना. थैंक यू सर, थैंक यू सो मच सर. Bless you. Bless you. हाँ सर, मनोज सर कंटिन्यू करा. हा सर. ओके हा सर, सर. थैंक काही नाही. मस्त दिवसही मस्त छान गेला, हा वीक छान गेला, असा महिना पकडून झाला, महिना छान गेला. आणि पीपीटी चालू झाली सर. पीपीटी चालू केली का? नाही, मी नाही केली. चालू झाली. चला, चांगलं दृश्य चांगलं दिसत आहे. ठीक आहे, असू दे. तर एवढं सुंदर चाललं ना, म्हणजे आणि या आठवड्यात आहे ना, म्हणजे खूप कन्सेप्ट क्लिअर झाले. म्हणजे स्पेशली तुमच्याकडून, स्पेशली विनोद सरांकडनं, म्हणजे असं वाटतंय की काल बोलले ना तुम्ही, हो हो. या लेवलचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले ना, असं वाटतं की खूप नॉलेज आलं आपल्याकडे या आठवड्यात. भरपूर भरपूर अच्छा. भरपूर लेवलच्या आठवड्यात आला. म्हणजे असं तुम्ही बोलले ना की 2 मेंटॉर, तर मी हे विचार केला की एक मेंटॉर ये बाजू में खड़ा है, ये मेंटॉर ये बाजू में खड़ा है. वाह. म्हणतो नाही, एरियल एका बाजूला एरियल आहे आणि युरियल आहे आणि मागे मायकल आहे, अर्जुन मायकल आहे आणि राफेल आहे. समोर आणि मागे या या लेवलचं ठीक आहे. म्हणजे मी वा. स्वतःला ब्लेस करतो की या लेवलचं, म्हणजे सामर्थ्य व्यक्ती मन मोकळे करून मला सांगतायत. आणि स्पेशली जे आता मॉर्निंग मेडिटेशन मध्ये जेवढे लोक आहेत ते बोलल्या, त्या ताई बोलल्या, ते माईकवर बोलण्याचं स्वप्न ना खरंच होणार आहे. असं पकडा तुम्ही की जास्तीत जास्त मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला अमिसर माईक मध्ये बोलताना दिसतील, लॉन मध्ये बसून मोठ्या 5 स्टार प्रॉपर्टी. वाह. ब्लेस यू सर. 100 लॉट्स ऑफ लोक ब्लेसिंग. बसले आहेत, मिनिमम ते सिलेक्टेड लोक बसलेले आहेत. आणि त्या लेवलचं म्हणजे असं पकडून झाला की होत आहे. आणि मी तर परफेक्ट म्हणतो याच्यामध्ये की जे आम्ही ठरवते होतं 100%, आणि एंजल्स त्यासाठी काम करणं चालू केलेलं आहे. म्हणजे मी असं म्हणतो, की काल आम्ही सरांना म्हटलं की हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, नो वर्क. नो हाँ. वर्क चालू आहे. यस. एंजल्स थ्रू नो वर्क चालू आहे एंजलच्या थ्रू. आणि मी ब्लेस्ड समजतो की सगळं काय होत आहे प्लॅनिंग डोक्यात फक्त येत आहे आणि त्या गोष्टी होऊन राहिल्या, डोक्यात येऊन राहिल्या त्या गोष्टी होऊन राहिल्या. असं वाटतंय की बिलकुल मी मोठा काउन्सिलर बनलेलो आहे, फक्त डिस्कशन चालू आहे.
बाई, त्या लेवलला गोष्टी घडून राहिल्या पूर्ण. म्हणजे काही असं वाटतं की आपण काय केलं काय. फक्त याच्यासोबत बोललो, आपण त्यासोबत बोललो, त्यासोबत बोललो, संपलं का. अरे नंतर क्रिएशनच झालं पूर्ण. तर खूप मस्त लेवल ना. आणि कालचा दिवस रात्री काल मस्त सुंदर गेला. काल मी पुष्कळ वेळपर्यंत आहे ना, मी तुम्हाला सांगतो लिटरली गौरांसोबत डान्स करत होतो. रात्री 2-3 छान आहे, वाजता, 2 छान आहे. वाजतापर्यंत. कारण की बढी कालच सरांनी काय केलं, बोलले होते मला दुपारी सर, विनोद सर, की काहीतरी आहे, गुड न्यूज आहे. मला नाही का ते, अच्छा. आम्हाला काय गुड न्यूज माहिती नाही. तर त्यांनी सांगितलं मग रात्री. अरे वा. ते सांगून दिले की हे हो गया. करून डान्स दाख. करून राहिलं होतं. बढिया. तर सुंदर सुंदर. आणि लगेच मग माझ्या डोक्यात आले की नाही, इसका क्या करने का है, उसका करने का है, फिर इसका करने का है, फिर उसका करने का है. म्हणजे डोळ्यात टप 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 डोळ्यात. आणि स्पेशली आपल्या मेडिटेशन मध्ये बसतात ना त्यांचं असं, ए हा हा, ये व्यक्ती, ये व्यक्ती, ये व्यक्ती, ये व्यक्ती. मी म्हटलं यार, करने का है तो क्या करने का है, ड्रेसिंग सी डालने का है ना. बरोबर. अभी बोलेंगे, अभी अभी बोलने से क्रिएशन होता है, तो बोलेंगे अभी. बोलेंगे बस. सामने वाला रिसीव करने के लिए रेडी होना चाहिए. एक्झॅक्टली सर. मी मागे तुम्हाला सांगितलं का माहित नाही, हा. पण 1.5-2 वर्षा पहिले जेव्हा मी पास्ट लाईफचं माझं सेशन चालू होते, त्याच्यात एक सिच्युएशन असा आला, एक छोटासा लहान मुलगा, हम्म. तो भिक्षू आहे आणि काहीतरी सेरेमनी चालू आहे तिथे. मला बोलवलं नाही, मी गेलो. आणि मग गेलो तर त्यांनी म्हटलं की "तू आला तर आंघोळ कर." आंघोळ केली, आतमध्ये गेलो, कपडे बदलासाठी ज्या रूम मध्ये गेलो, तिथेच तो बसून होता. आणि मी त्या पास्ट लाईफच्या सेशन मध्ये 2-3 दिवस कंटिन्यू मी ऑब्झर्व करतो की हा पोरगा सतत माग आहे. आणि तो त्या दिवशी फ्रंटवर आला, तर मी एकदम माझी भडास काढली त्याच्यावर. कोण आहे तू, काय आहे, कशासाठी मागं मागं राहतं, मी खूप दिवसाचं नोटीस करून राहिलो. तर तो एकदम काय बोलला की शांत बस. एकदम असं बसवलं, खाली बसवलं. आणि त्यांनी सांगितलं की तू कोण आहे. तू पास्ट मध्ये मुनीर भुक्कू आहे. तू नेपाळ तिबेटच्या तिथे तू होता. तुझं असं मठ होतं, हजारो लोक तुझे शिष्य होते. पाटलीपुत्र हे तुझं गाव आहे. त्या गावातले सगळे लोक आणि तुझे सगळे शिष्य अजूनही तुझी वाट पाहून राहिले. तू बाहेर कधी येशील. म्हटलं, मी नाही येणार. तो म्हणे नाही, मी म्हणलं मी जे करता ते ठीक आहे, मी नाही येत बाहेर, पब्लिकली येणार नाही. तर नाही, या लागन. नंतर त्यांनी हे वाक्य बोलले की सगळे लोक तुझी बोलाची वाट पाहत आहे, तुझ्या मेडिटेशनची किंवा त्या साधनेची वाट नाही बघत आहे. ते ऑलरेडी केलं आहे पास्ट मध्ये. आता फक्त सगळेजण बोलाची वाट पाहून राहिले, तू बोलशील कधी. बस तो डोक्यात घुसला शब्द. आणि लिटरली काही 1 महिना पहिले असंच डीप मेडिटेशन मध्ये जेव्हा गेलो ना मी, त्यावेळेस पुन्हा ते सिच्युएशन वापस झाली. आता महिनाभरा पहिले पुन्हा तो मुनीर भुक्कू नाव वापस आलं, पुन्हा त्या व्यक्तीचा चेहरा आला. आणि मी बघत आहो तेव्हापासून, म्हणजे मागच्या 1.5 महिन्यापासून जे मी बोलत आहो त्याचा प्रभाव वाढत चालला, आपोआपच वाढत चालला. मी स्वतः म्हणत आहो की मी बोलून कसं राहिलो. आणि काल रात्री ऍक्च्युली असा संकल्प घेतला, पुन्हा काल रात्री ते डीप ग्रॅटिट्यूड मध्ये पुन्हा ते आठवले. मी म्हटलं जर बोलूनच काम होणार आहे, आता बोलूनच. हेच वाक्य तुम्ही जे बोलले ना, बोलूनच जर काम होणार आहे तर बरोबर. बोलेंगे. बोलायचं. बस बिलकुल बिलकुल हेच बिलकुल वाक्य मी बरोबर. बोललो रात्री, की बोलून जर होणार आहे तर बोलू फक्त आपण आता. बिलकुल बिलकुल. हम्म. 100% 100% सर, बोलूनच होणार आहे. आणि याचे अनुभव घेतले आहेत मी. म्हणजे लिटरली 3 वर्षापासून करून राहिलो, सोबत आहोत आपण 3 वर्षापासून. पण एंजलचं ज्या आपण चालू केलंय ना, अगोदरही रिझल्ट आले, याच्या अगोदरही रिझल्ट आले. पण त्याचा आत्ता जो स्पीड आहे ना वाढला, हा, एंजलच्या वेळेस आता स्पीड वाढला असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये रिझल्टची स्पीड वाढली. आणि लिटरली असं विचार करतो आपण, फक्त विचार करतोय आणि त्या गोष्टी पटपट पटपट काम होत आहे. आणि त्याला काय फक्त एंजल इव्होकेशन्स करतोय आपण, बस. एंजलला मदत मागतोय.
ब्लेसिंग्स मागतोय, आठवतोय, स्पीच वर्ड्स जे आहेत ते चांट करतोय. म्हणजे बरोबर. एवढी इझी लाईफ कधी वाटलीच नाही. काय काय पाहिजे असं असं काय. हा आम्ही सर म्हणतात ना, ये इतना बस चांट कर लो हो जाएगा. अरे म्हणजे असं वाटतं की आपण कुठेतरी रिअली म्हणजे ते स्वर्ग काय कोणत्या गोष्टीत असेल तर अशाच प्रकारात असेल ना कुठेतरी, जिथंही बरोबर. असेल तिथे एक काहीतरी येस. ट्रेलर असेल. आणि लिटरली मी काल विचार केला, आम्ही सरांना फोन लावला परवा विचार केला होता, स्पेशली त्यांचाही फोन आला होता. पण मी म्हटलं नाही, थांबतो आता, काहीतरी बोलूया, आता वेळ निघताय. आणि स्पेशली मी असं बोललो की जे आपण केलं ना, हो. जे आपण करतोय. योगेश भाऊ आहेत का तुम्ही? आहे आहे आहे. हा. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आलाय की एक विचार होता, खामकर सराकडे गेलो, त्याच्यानंतर एक विचाराला अफर्मेशन्स लिहिल्या, त्याच्यानंतर आम्ही सरांसोबत डिस्कशन झालं, ते झालं. आणि आम्ही सरांनी मग त्याला एक विजन बनवलं स्वतः. स्पेशली एवढं बोलतोय मी की हा जो आनंद, जो कॉन्फिडन्स आपण गेन करतोय ना, येणाऱ्या कैयू पिढ्या आपल्यापासून घेतील, असं सिस्टम आम्ही सर जनरेट करून जात आहेत. आणि मी तर म्हणतो की 100% ते होणार आहे त्या लेवलनं. असं एक या लेवलचं सिस्टम क्रिएट होईल ना. त्याच्यासाठी कधी पैशाची कमी पडणार ना, त्याच्यासाठी कधी लोकांची कमी पडणार. हे तर बाय प्रोडक्ट राहतील, निव्वळ बाय प्रोडक्ट राहतील. ठीक आहे. तर या लेवलचं म्हणजे बिग, मोठी गोष्ट, पण ते आम्ही सरांसाठी मोठी गोष्ट राहणार नाही. म्हणजे असं पकडून चला की तुम्ही समोरची 5 वर्षाची लाईफ काय असेल, हे मी जेव्हा इमॅजिन करतो ना की खूप मोठी गोष्ट. म्हणजे अमित सर जर आले तर ते उभे झाले तर रॉल्स रॉयल लागली. 100-200 एकराच्या, 1000 एकरच्या याच्यामध्ये त्यांचं सेंटर आहे, लाखो लोक काम करतायत. रॉल्स रॉयस मधून एअरपोर्ट पर्यंत जात आहेत, एअरपोर्ट वरून स्वतः चार्टर्ड प्लेन बसतायत, स्वतः पर्सनली बसतायत. ठीक आहे. आणि चार्टर्ड प्लेन चाललं जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, असे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची सेंटर्स आहेत. म्हणजे या लेवलचं. आणि या ठिकाणी पैसा आणि बाय काय आहे, मग याला म्हणू आपण सरळ असं की बाय प्रोडक्ट ओनली. असं बोलते ना की अरे हम इंडिया में है तो वो सेंटर में रॉयल सेल रखा है, ते सर बोलतायत ना सर आपले. हम्म. ये और दुबई में बैठे तो वहां रॉयल सेल रखा है, लंदन में बैठे तो वहां रॉयल सेल रखा है. ठीक है. चार्टर्ड पे एक है तो उनको जरूरत है तो वो दूसरा ले लेंगे. हाँ, जाना है तो चार्टर्ड प्लेन. ठीक है. म्हणजे या लेवलच्या, म्हणजे स्पेशली खूप या लेवलचं खूप खूप मस्त. आणि मी ब्लेस करतो स्वतःला आणि ब्लेस करतो सगळ्या लोकांना जे या मेडिटेशन मध्ये आहेत. बघा, हजारो लोक आहेत. आम्ही सर महिन्याभरापासून या महिन्यात सगळ्यांना म्हणजे ते मेसेज टाकतायत ना, मलाच वेगळं वाटतंय की आता क्यू याची कोणाची क्यू करायची, म्हणजे अमित सरांची करायची की बाकी लोकांची करायची, पार्टिसिपेट्स येत आहेत नाही ते या लेवलनं. म्हणजे गरज कोणाची आहे. तर या लेवलचं नॉलेज, या लेवलचं, आणि स्पेशली सगळे जिथं आहेत ना लोक, असं स्पेशली पकडून झाला की ब्लेस्ड आहेत. हजारो लोक आहेत, हजारो, लाखो, करोडो लोक आहेत अख्ख्या नागपुरात आणि अख्ख्या या रिजन मध्ये जिथं आपण कनेक्ट झालो. लाखो करोडो लोक आहेत. त्या करोडो लोकांतून किती लोक आहेत आज? 20-25 लोक आपण राहतो. 20-25 लोक म्हणजे आपण किती ब्लेस्ड आहोत असं विचार करून झाला तुम्ही. आणि ज्यांच्यापर्यंत नॉलेज पोहोचत नाही त्या लेवलचं कसं, म्हणजे रेडी नाहीये. सगळ्यात पहिले आम्ही सरांना ओळखणं चालू करा, त्यांचं नॉलेजकडे लक्ष द्या, स्वतःच्या लाईफ मध्ये डेव्हलपमेंट करून घ्या. सगळं होत आहे, एंजल सगळ्या पाठीचे आहेत, गॉड आहे, गॉड आहे, सगळं सगळं सगळं, मी तर म्हणतो सगळेच आहेत. काही अनुभवाची गरज नाही. दिसलं नाही तरी चालतंय, काम होत आहे. येस सर. काम होत आहे तर 100% सगळ्यांना या सगळ्या गोष्टीसाठी खूप खूप माझे ब्लेसिंग्स, खूप ब्लेसिंग्स, खूप ब्लेसिंग्स. आणि सगळ्यांचे
खूप ग्रॅटिट्यूड. अमित सरांचे स्पेशली खूप ग्रैटिट्यूड. सर मोटा काम होना है सर, ये थैंक साल यू में मार्च से फिर ऑल इंडिया में जाएंगे सर अपन, ऐसा समझ के थैंक चलो। यू ऑल इंडिया में हर महीने में एक प्रोग्राम रहेगा, हर महीने में। थँक्यू सर. सर्वांनी मिळून आमीन. हा सर्वांनी मिळून मनोज सरांना आता इनफायनाईट ब्लेसिंग्स द्या. मी ब्लेस यू, वर्कर ब्लेस आहे. यू, ब्लेस यू अमित सर, ब्लेस यू. मनोज सर मी वर्कर आहे मनोज सरच्या विजनचा. जो विजनचा. विजन आहे मनोज यस सरचा, यस, मनोज सर. पुरी पावर द्या मनोज सरांकडे. मी तर आहेच माग सगळ्यांनी मिळून लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, Lots of blessing, Manu sir. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Archana madam. Lots of Thank you, blessings, sir. lots of blessings. All the teams. Well, थँक Phoenix. यू थँक यू थँक यू Thank सर, you. थँक यू सर, थँक यू जसं सर, तुम्ही थँक यू सर. टीमसाठी, ह्या ग्रुपसाठी, माझ्यासाठी आणि सोसायटीसाठी इतकं प्युअर इंटेन्शन ठेवत आहे, आम्ही सर्व मिळून विथ डिवाइन एंजल्स, डिवाइन मास्टर्स, डिवाइन बिईंग्स सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला इनफायनाईट ब्लेसिंग्स शेअर करत आहोत. रिसीव्ह करा. तुमचे सगळे गोल्स, विजन, ड्रीम्स लवकरात लवकर एफर्टलेसली आणि इझिली मॅनिफेस्ट झालेले आहेत आणि तुम्ही त्याचा एन्जॉय करत आहे. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. चला सेशन क्लोज करू आपण आता. 7:30 Thank you, वाजले sir. ओके सर, ओके. Thank you. Thank you. ना. कोणाचं थँक्यू सर. बोलणं राहिलं असन आपण उद्या बोलू. ठीक आहे. ठीक आहे. उद्याचा ओके ओके. लवकर सेशन समाप्त करेल. बोलासाठी वेळ घेऊ अजून. ठीक आहे. थँक्यू दादा, थँक्यू. ओके सर. ब्लेस यू थँक्यू ऑल. सर. फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड खूप चांगला घेता सर तुम्ही. तुमच्या तोंडातून खूप खूप वेगळे शब्द निघत आहेत. ते आमच्यातून निघत नाहीत. याचं दुःख वाटतं, बाकी काय नाही. थँक्यू. अरे नाही सर, दुःख मनान तर एनर्जी ब्लॉक होईल. बरोबर, ठीक आहे. नाही बघत नाही. खुशी करा, ठीक लवकरच आहे. येईल. चालेल. ओके. ठीक आहे. ब्लेस यू ऑल ऑफ यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ब्लेस यू. एन्जॉय. थँक्यू